नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, जिल्हा निवड समितीचा आपला यवतमाळ जिल्ह्याचा पेपर चालू आहे। तर त्यामध्ये 2015च्या या पेपरमध्ये आपण त्याचे भाग 3 पाहिलेले आहेत, ज्यामध्ये आपण इंग्लिश ग्रामर, गणित, बुद्धिमत्ता तसेच आपण जीकेशी संबंधित असे प्रत्येकी 25-25 प्रश्न पाहिले आहेत। तर त्याचा आज आपण ते भाग 4 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाशी संबंधित 25 प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे आगामी येणारी तलाठी भरती आहे, त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूयात आजच्या आपल्या व्हिडिओमधला हा प्रश्न पहिला वर्णमालेवर आधारित आहे। तर यामध्ये काय सांगितले, मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत असं सांगितलं आहे। तर मराठी वर्णमालेत स्वरादी कोणकोणत्या आहेत, तर आणि आहा ह्या दोन ज्या आहेत त्या स्वरादी मानल्या जातात। किती, एकूण 2 आहेत स्वरादी आहेत। आणि एकूण किती स्वर जे आहेत ते एकूण 12 आहेत। आता या 12 स्वरापैकी ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त असे त्याचे 3 भाग पडतात। आणि 3 भाग ऱ्हस्व स्वरामध्ये अ, इ, उ, ऋ, लू, दीर्घ स्वरामध्ये आय, इ, उ आणि संयुक्त स्वरामध्ये अ, ए, ऐ, ओ, औ असे म्हणजे एकूण 12 स्वर आहेत स्वर। आणि एकूण व्यंजने किती आहेत, तर 34 व्यंजने आहेत। त्यामध्ये स्पर्श व्यंजने, त्याप्रमाणे अर्धस्वर म्हणजे स्पर्श व्यंजने क ते म पर्यंत, त्याप्रमाणे अर्धस्वर य, र, ल, व आणि उष्मे किंवा घर्षक कोणते आहेत, श, श आणि स, महाप्राण ह आणि एक स्वतंत्र वर्ण आहे ह, म्हणजे स्वतंत्र एक आहे। याप्रमाणे वर्णमालेत समावेश होतो। म्हणजे स्वरादी किती आहेत, तर एकूण 2 आहेत। त्याप्रमाणे इंग्रजी भाषेचा प्रभाव करून अजून जे आहे ते नवीन स्वरादी बनलेले आहेत। कोणत्या, उदाहरण बॅट, बॉल या शब्दांवर ॲ व ऑ हे नवीन स्वरादी सुद्धा आलेले आहेत, पण त्या मूळ वर्णमालेमध्ये त्याचा समावेश होत नाही। पण मूळ वर्णमालेत एकूण 2 स्वरादीचा समावेश होतो। कोणत्या, आणि आहा। पुढील प्रश्न क्रमांक 77 काय आहे, ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास आपण टिंब म्हणतो। तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण जोडाक्षर म्हणतो। म्हणजे यामध्ये काय होतं, 1 किंवा 2 अधिक व्यंजने प्रथम एकत्र येतात शेवटी त्यात स्वर मिसळतो, त्याला आपण काय म्हणतो, जोड अक्षर म्हणतो। म्हणजे ऑप्शन 2 जे दिले ते आपलं आन्सर असेल। आणि 2 व्यंजने मिळून द्वित्त तयार होते। पुढील प्रश्न आणि 2 संयुक्त व्यंजन कधी तयार होतं, तर 1 व्यंजन आणि 1 स्वर किंवा संयुक्त स्वर म्हटलेलं आहे। तर संयुक्त स्वर जे आहे ते 2 स्वर मिळून तयार होतात, पण द्वित्य जे आहे ते 2 व्यंजन मिळून तयार होतं। म्हणजे जोडाक्षर जे आहे ते 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी जेव्हा स्वर मिसळतो त्याला आपण जोडाक्षर म्हणतो। ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 78 काय, ही वस्तू मी इंग्लंडहून आणली, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा। तर ऊन, हून हे जे प्रत्यय शेवटी लागतात तर त्याला आपण कोणतं, तर पंचमी विभक्ती म्हणतो। म्हणजे यामध्ये काय, तर ही वस्तू मी इंग्लंडहून आणलेली आहे, मी इंग्लंडहून तो घेऊन आलेला आहे। जरी ऊनहून जरी प्रत्यय लागला असला तरी हे कशामध्ये येतं, तर ते विभक्ती कशामध्ये येते, सप्तमी एकवचनामध्ये देखील ती येते। कशामध्ये, सप्तमी एकवचनामध्ये येते। ही वस्तू मी इंग्लंडहून आणली, म्हणजे इंग्लंडमधून ती वस्तू मी आणली आहे, तर ती सप्तमी एकवचनात देखील त्याचा समावेश होतो। आणि षष्टी विभक्तीमध्ये काय असतं, चाचीचे हे स्वर असतात। संबोधनमध्ये आपण हाक मारण्यासाठी आपण संबोधनचा वापर करतो, म्हणजे मुलांनो, म्हणजे नोचा वापर संबोधनामध्ये करतो। पुढील प्रश्न क्रमांक 79 काय, खालीलपैकी कोणते अकर्मक क्रियापद आहे। आता अकर्मक म्हणजे काय, म्हणजे तर यामधलं पडणार, पड आणि पडला हे सकर्मक क्रियापदामध्ये मोडतात। म्हणजे सकर्मकमध्ये ह्याला वापरावं लागतं। म्हणजे कुठून तरी तो पळताना पडला किंवा पळताना पडणार आहे असं आपण वापरतो, म्हणजे त्यामध्ये कर्म असतं। पण पडलो, मी खेळताना पडलो, तर ह्यामध्ये कोणतंही कर्म नाही। म्हणजे काय, तर हे पडलो जे आहे तर ते अकर्मक क्रियापद आहे। म्हणजे ऑप्शन 4 मध्ये दिले ते आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न क्रमांक 80 काय आहे, सिद्ध क्रियापदाची वाक्य ओळखा। तर सिद्ध क्रियापद म्हणजे काय, तर शब्दांच्या मूळ धातूंना प्रत्यय लागून जी क्रियापदे तयार होतात तर त्याला आपण काय म्हणतो, सिद्ध क्रियापद म्हणतो। यामध्ये मी तिच्याकडे बघतो, तर बघ हा मूळ धातू आहे, त्याला बघतो असा झालेला आहे। त्याप्रमाणे मी काम करतो, करला करतो झालेला आहे। राम गावाला जातो, जाला जातो लागलेला आहे। रमेश बसतो, बसला बसतो। म्हणजे मूळ धातूपासून हे जे शब्द तयार झाले आहेत, जातो, बसतो, येतो, करतो, बघतो, हे काय, तर ते साधे शब्द आहे, म्हणजे सिद्ध शब्द आहेत। म्हणजे सिद्ध क्रियापदाची वाक्य काय असतील, तर यामधील तर मी वह्या, बाईंनी वह्या आणल्या, तर आण हा मूळ धातू आहे तर त्याला आणल्या, ल्या हा प्रत्यय लागला। म्हणजे मूळ धातूला प्रत्यय लागून जे शब्द बनतात तर त्याला आपण सिद्ध क्रियापद म्हणतो। म्हणजे शब्दांच्या मूळ धातूंना प्रत्यय लागून जी क्रियापदे तयार होतात त्याला आपण सिद्ध क्रियापद म्हणतो। म्हणजे बाईंनी वह्या आणल्या, तर हे
काय असेल तर आपलं सिद्ध क्रियापदाचं वाक्य असेल. पुढील प्रश्न क्रमांक 81 काय? सरला माधुरीपेक्षा उंच आहे. तर वाक्यातील विभक्ती प्रतिरूपक अव्यय कोणते आहे? तर इथे काय दोघांची तुलना केलेली आहे. तर त्यामध्ये पेक्षा, तर सरला कोणा? माधुरीपेक्षा उंच आहे. तर पेक्षा हे काय? तर हे एक प्रतिरूपक अव्यय आहे, विभक्ती प्रतिरूपक. म्हणजे आपला आन्सर काय येईल तर याचं ऑप्शन 3 मध्ये दिलं आहे. म्हणजे पेक्षा हे काय? तर या वाक्यातील विभक्ती प्रतिरूपक अव्यय आहे. सरला माधुरीपेक्षा उंच आहे म्हणजे पेक्षा हे काय झालं? विभक्ती प्रतिरूपक अव्यय असेल. ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढे प्रश्न क्रमांक 82 काय? खालील वाक्यातील कारकार्थ ओळखा. तर आता मी एका गावात 2 तुकडे केले. म्हणजे मी एका गावात 2 तुकडे केले, यातील आपल्याला कारकार्थ निवडायचा आहे. तर गावात, तर इथे कोणता? त हा प्रत्यय लागला आहे. तर त हा कोणत्या विभक्तीत प्रत्यय असतो? तर तो सप्तमीमध्ये असतो. यामध्ये त इ आ म्हणजे फुलात, गावात असे म्हणजे हे प्रत्यय लागतात. तर यामध्ये काय असतं तर कारकार्थ काय असो? अधिकरण. तर इथे कशाने दिला? ऑप्शन 3 मध्ये दिला आहे करण. अधिकरण म्हणजे हा त्याचा कारकार्थ असतो. आणि कर्ता हा कशामध्ये कारकार्थ असतो? तर तो प्रथमेत कारकार्थ असतो कर्ता. आणि कर्म हे कशामध्ये? द्वितीयेत कारकार्थ असतं कर्म. आणि संप्रदान हे कशामध्ये असतं? तर ते चतुर्थीमध्ये. म्हणजे सला ते सला ते हे प्रत्यय लागतात. संप्रदान हे कशामध्ये असतं? तर ते दान जिथे करतो तर तेव्हा संप्रदान हा कारकार्थ असतो. पण हे अधिकरण आहे. मी एका गावात 2 तुकडे केले, सप्तमी अधिकरण. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. कारकार्थ काय असेल तर याचा करण असेल. पुढील प्रश्न क्रमांक 83 काय? प्रयोग ओळखा. तर आता इथे प्रयोगावर देखील आता तुम्ही जर आता TCS पॅटर्न पाहिला तर त्यामुळे मध्ये 40 ते 50 प्रश्न जे आहेत ते प्रयोगावरती विचारण्यात आलेले आहेत. तर त्याचप्रमाणे आता इथे देखील आता प्रयोगावर वाक्य आलेलं आहे. तर काय? रामाच्याने काम करवते. तर आता ह्यामध्ये काय तुम्हाला दिसतंय? म्हणजे यामध्ये काम होण्याची जी शक्यता आहे ती दर्शवली आहे. म्हणजे मला हा डोंगर चढवते, तिला आता 10 किलोमीटर चालवते. हे कसं आहे तर करवते, चालवते, पळवते हे कशामध्ये येतात? तर ते शक्य कर्मणी प्रयोगात येतात. म्हणून हे रामाच्याने काम करवते हे कशामध्ये येईल? तर ते शक्य कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असेल. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. आता प्राचीन कर्मणी प्रयोगात म्हणजे प्राचीन संस्कृत भाषेचा यामध्ये वापर केलेला असतो उदाहरणांचा. आणि समापन म्हणजे काय? तर ती एखादा प्रयोग जो आहे तो पूर्ण झालेला असतो तिथे. म्हणजे एखादी कृती पूर्ण झाल्याची आपल्याला सूचित केले जाते तेथे समापन कर्मणी प्रयोग असतो. म्हणजे त्याची गोष्ट लिहून झाली, तिचा गृहपाठ लिहून झाला हे कशामध्ये येतात? तर ते समापन कर्मणी प्रयोगात येतात. आणि त्याप्रमाणे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग हा यामध्ये काय असतं? तर यामध्ये कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलत असले तरी कर्ताच हा महत्त्वाचा प्रधान मानलेला जातो. त्याला आपण काय म्हणतो? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणतो. म्हणजे त्याने पुस्तक वाचले, तिने गाणे म्हटले हे प्रधान कर्तृक प्रयोगाचे उदाहरणे आहेत. तर रामाच्याने काम करवते हे कसं आहे? तर हे म्हणजे शक्य कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 84 काय? खोदाई या शब्दाला कोणता प्रत्यय लागलेला आहे? तर खोदाई, नवलाई, महागाई हे जे शब्द आहेत तर याला कोणता? आई हे प्रत्यय लागलेले असतात. खोदा अधिक आई म्हणजे खोदाई तयार होतं. म्हणजे आई हा प्रत्यय जो आहे तो खोदाई या शब्दाला लागलेला आहे. म्हणून ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. तर आता पुढील प्रश्न काय आहे? धातुखेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात तर त्यांना आपण काय म्हणतो? धातू साधिते म्हणतो. काय म्हणतो? त्याला आपण काय म्हणतो? तद्धिते म्हणतो. म्हणजे धातुखेरीज इतर जे शब्द आहेत त्यांना प्रत्यय लावून जो शब्द तयार होतो तर त्याला आपण तद्धिते म्हणतो. म्हणजे आणि धातू क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द जो असतो त्याला आपण धातू म्हणतो. आता धातू कोणते आहेत? कर, धाव, ए, जा, गा, बस हे कशा आहेत? धातू आहेत. आणि धातूंना प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात तर त्याला धातू साधिते किंवा आपण त्याला कृदंते म्हणतो. पण इथे काय दिलं आहे? तर धातुखेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो? तद्द्वितीय म्हणतो. काय म्हणतो? तद्द्वितीय म्हणतो. म्हणजे ऑप्शन जे 2 दिले ते आपले आन्सर असेल. आणि कृदंत आणि धातू साधिते एकच आहेत. त्या धातूला प्रत्यय लागून ती तयार होतात, कृदंते आणि धातू साधिते. आणि प्रत्येक घटित शब्दात क्रियापदाला प्रत्यय लागलेला असतो. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर काय म्हटले? तद्द्वितीय म्हणजे काय? तर धातुखेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो? तद्द्वितीय म्हणतो. आणि धातूला प्रत्यय लागतो त्याला आपण काय म्हणतो? धातू साधिते किंवा कृदंत म्हणतो. म्हणजे इथे धातुखेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागतो म्हणून ह्याला आपण तद्द्वितीय म्हणतो. पुढील प्रश्न क्रमांक 86 काय? वाक्याचा प्रकार ओळखा. तर आता वाक्याच्या प्रकारावर देखील प्रश्न विचारतात हमखास. तर इथे काय? मराठी भाषा गुदमरते आहे. तर हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर ते
तर हे एक साधं विधान केलेलं आहे, म्हणजे त्याला विधानार्थी वाक्य किंवा त्याला आपण एक केवल वाक्य देखील म्हणतो. म्हणजे एकच त्यात करताना क्रियापद असते. म्हणजे मराठी भाषा गुदमरते आहे, साधं विधान किंवा हे केवल वाक्य आहे. संयुक्त वाक्य म्हणजे काय, तर उभे म्हणजे समुच्चयबोधक उभ्यानं हवे किंवा न्यूनत्वबोधक या उभ्यानं हव्याने जोडलेले वाक्य संयुक्त वाक्यामध्ये येतात. म्हणजे आणि, व, शिवाय, पण, परंतु, किंवा यापैकी शब्दांची जोडलेली वाक्य असतात ते संयुक्त वाक्यात येतात. आणि संयुक्त वाक्यामध्ये दोन्ही जे वाक्य असते ते प्रधान असतात, म्हणजे मुख्य वाक्य मानली जातात. आणि मिश्र वाक्यामध्ये एक गौण वाक्य असतं व एक प्रधान वाक्य असतं, व जे आहे ते इतर जे उभ्यानं अव्यय आहेत त्यांनी जोडलेले असतात. म्हणजे पहिल्या वाक्याचा अर्थ आपल्याला दुसऱ्यात कळतो, म्हणजे, म्हणून, की, कारण, म्हणजे कारणवाचक जे उभ्यानं अव्यय आहेत त्यांनी जी जोडलेली वाक्य आहेत ती मिश्र वाक्यात असतात. त्याप्रमाणे संकेतार्थी वाक्य देखील मिश्र वाक्यात समावेश होतात. पण इथे काय म्हटले, मराठी भाषा गुदमरते आहे, हे साधं केवल वाक्य आहे. ऑप्शन 4 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 87 काय, तर म, न, म, य या अक्षर गण वृत्ताने टिंब वृत्त तयार होते. तर कोणते वृत्त तयार होते यामधून, तर मालिनी हे जे वृत्त आहे ते न, म, य या अक्षर गण वृत्ताने म्हणजे तयार होते. त्यामध्ये एकूण चरणात 15 अक्षरे असतात आणि हे अक्षरगण वृत्त आहे. याचा यती कितव्या 8व्या स्थानावर असतो मालिनीचा. त्याप्रमाणे वसंत लिहितका यामध्ये काय असतं, तर यती 8व्या स्थानावर असतो. गण कोणते असतात, त, भ, ज, ज, ग, ग हे वसंत तालिकेमध्ये असतात. आणि यामध्ये प्रत्येक चरणात 14 अक्षरे असतात. कशात, वसंत तिलकामध्ये. त्याप्रमाणे भुजंग प्रयात, तर भुजंग प्रयागमध्ये काय असतं, तर मनाश्रेष्ठ धरिष्ठी जेवी धरावे हे जर उदाहरण असेल तर यामध्ये मनास म्हणजे यामध्ये गण कोणते असतात, य य य य म्हणजे य य य य एकूण 4 गण आहेत. आणि यती हा 6व्या स्थानावर आहे. आणि प्रत्येक चरणात किती 12 अक्षरे असतात. कशामध्ये, भुजंग प्रयातमध्ये. पण इथे न, न, म, य य हे कशामध्ये, तर मालिनी या म्हणजे वृत्तात तयार होतात. गणवृत्ताने, अक्षर गणवृत्ताने मालिनी हे वृत्त तयार होते. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल, मालिनी वृत्त आहे हे. पुढील प्रश्न क्रमांक 88 काय, विणाचे नाक चाफे कळीप्रमाणे सुंदर आहे. तर या वाक्यात नाक हे काय म्हणून वापरलेलं आहे, म्हणजे नाकाला काय म्हटलेलं आहे ते. म्हणजे या वाक्यामध्ये काय केले, नाकाची तुलना चाफेकळीची केलेली आहे. म्हणजे नाकाची तुलना केली. आता ज्याची तुलना करतो आहे तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण उपमेय म्हणतो. म्हणजे नाक हे यातलं उपमेय झालं. आणि ज्याच्याशी तुलना करतोय तर त्याला उपमान म्हणतो. उपमान काय असेल तर चाफेकळी. म्हणजे नाकाशी तुलना चाफेकळीची केली आहे. म्हणजे उपमेयची तुलना म्हणजे ज्याची तुलना करायची आहे ते म्हणजे नाक ते उपमेय होतं आणि ज्याच्याशी करतो ते चाफेकळी हे उपमान होईल. म्हणजे नाक हे काय आहे तर ते एक उपमेय आहे. ऑप्शन 3 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 89 काय आहे, तर अर्थालंकारामध्ये याचा वापर होतो उपमेय उपमानाचा. तर आता 89 मध्ये काय झालं, तर इथे जरी आंधळी मी तुला पाहते, तर हे देखील अलंकाराचं उदाहरण आहे. आता आंधळी असून सुद्धा ती त्याला पाहते, म्हणजे त्या मनाच्या डोळ्यातून ती त्याला पाहते. म्हणजे हे कोणत्या प्रकारचा अलंकार इथे वापरलेला आहे, तर ते विरोधाभास अलंकार आहे. जरी आंधळी मी तुला पाहते म्हणजे ते विरोधाचा भास निर्माण केलेला असतो, तिथे विरोधाभास अलंकार होतो. म्हणजे आंधळी असूनही मी तुला पाहते, पाहू शके का नाही, पण त्या मनाच्या डोळ्यातून ती त्याला पाहणार आहे. त्याप्रमाणे अजून कोणतीही उदाहरणे आहेत, तर मरणात खरोखर जग असते. म्हणजे यामध्ये खरोखर विरोध नसून विरोधाचा आभास निर्माण केला जातो. याला इंग्रजीमध्ये आपण पॅराडॉक्स अलंकार म्हणतो. म्हणजे जरी आंधळी मी तुला पाहते, मरणात खरोखर जग जगते. कठोर वज्रापेक्षाही मृदू पुष्पाहुनी अशी लोकोत्तराची हृदय कळती न कुणासे, हे देखील त्याचं उदाहरण असेल. त्याप्रमाणे पर्याययुक्त अलंकार, तर पर्याययुक्त अलंकारामध्ये काय असतं, तर एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्षरित्याने सांगणे, त्यास आपण काय म्हणतो, पर्यायोक्ती अलंकार म्हणतो. म्हणजे त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत. म्हणजे काय, सरकारचा पाहुणचार म्हणजे त्याचे वडील तुरुंगात आहेत. हे कशात येतं, पर्यायोक्त अलंकार होतो. म्हणजे काय, एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्षरित्याने सांगते. त्याप्रमाणे काळाने त्याला आमच्यातून हिरावून नेले म्हणजे तो मेला, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे पर्यायोक्त अलंकार होतो. पुढील प्रश्न क्रमांक 90 काय आहे, पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या. तर यातली शब्दशक्ती आपल्याला ओळखायची आहे. तर आता इथे काय, याचा अर्थ काय होतो, पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या. म्हणजे पानिपतची जी लढाई झाली 1761 मध्ये मराठे व अहमदशहा अब्दाली यामध्ये, तेव्हा भीषण रक्तपात झाला. म्हणजे एक ऐतिहासिक पूर्व ही घटना आहे. अजूनही या घटनेचा उल्लेख केला जातो. म्हणजे अभूतपूर्व ही घटना होती, ज्यामध्ये काय एकूण 1.25 लाख लोक जे आहे ते मृत्यू पावले होते. म्हणजे रक्ताचे पाठच्या पाठ, म्हणजे पानिपतावर एकदम रक्ताचा सडा सांडलेला होता त्या युद्धकाळात. म्हणजे एकूण 1.25 लाख बांगड्या फुटल्या. म्हणजे 1.25 लाख
ज्या गृहिणी होत्या त्या विधवा झालेल्या होत्या. म्हणजे यामध्ये कोणती शब्दशक्ती वापरली आहे तर जसे तसे न सांगता एखाद्या वेगळ्या अर्थाने सांगितलं आहे. अर्थनिकृती ते लक्षणाशक्ती असते. म्हणजे पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या म्हणजे 1.25 लाख स्त्रिया विधवा झाल्या. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. यामध्ये कोणती शक्ती असेल तर ती लक्षणाशक्ती असेल. पुढील प्रश्न क्रमांक 91 काय, पानो पाणी अमृत शिंपीत उषा हसते. तर यातला आपल्याला काव्य रस ओळखायचा. तर आता यामध्ये आता एकूण 16 शृंगार म्हणतो आपण, म्हणजे एकूण रस आहेत आपले काव्य रस. त्यामध्ये आता पानो पाणी अमृत शिंपीत उषा हसते म्हणजे हे कसं आहे तर हे शांत रसाचं उदाहरण आहे. कसं आहे, पानो पाणी अमृत शिंपीत उषा हसते म्हणजे हे शांत वातावरण जेव्हा असतं तर आपण काय म्हणतो, पानो पाणी अमृत शिंपीत उषा हसते. म्हणजे हे कसं झालं तर हे शांत रस यामधून तुम्हाला दिसतो आहे या वाक्यातून. शृंगार रस म्हणजे एखादी स्त्री नटलेली असते ते शृंगार, म्हणजे त्याप्रमाणे वाक्य नटलेले असते ते शृंगार रस असतो. हास्य रस म्हणजे ज्यातून आपल्याला विनोद निर्माण होतो. आणि रौद्र रस म्हणजे एखादा भयानक अवतार जिथे देवाचा असतो तिथे रौद्र रस असतो. वीर रस असतो क्रांतिकारकांच्या बोलण्यामध्ये. तर याप्रमाणे असे शब्दांचे रस आहेत ते तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 92 काय, त्राटिका या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर त्राटिका त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण कजाग बायको म्हणजे त्राटिका म्हणजे एखादी बायको किंवा कजाग बायको म्हणतो. त्याला त्राटिका म्हटली जाते बायकोला. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. त्राटिका म्हणजे काय तर कजाग बायको. पुढील प्रश्न क्रमांक 93 काय, टाकीचे घाव टिंब टिंब म्हण पूर्ण करा. तर काय म्हणतो आपण, टाकीचे घाव सोचल्यापासून देव पण येत नाही म्हणतो. काय म्हणतो, टाकीचे घाव सोचल्यापासून देव पण येत नाही. म्हणजे कोणताही अनुभव आल्याशिवाय तुम्हाला त्या गोष्टी म्हणजे त्यातलं तुम्हाला ते समजत नाही काय. म्हणजे टाकीचे घाव सोचल्यापासून देव पण येत नाही म्हणतात. म्हणजे अनुभवाशिवाय तुम्हाला कोणतीही गोष्ट येत नसते असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे टाकीचे घाव सोचल्यापासून देव पण येत नाही याचा अर्थ होतो. ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 94. तर हा संधीवरचा प्रश्न आहे. तर इथे काय दिले, संधी करा म्हणून सांगितले. भगवत अधिक नाम. तर याची संधी कशी तयार होते तर भगवन नाम होते. काय होते, भगवन नाम. ऑप्शन 2 मध्ये दिले भगवत नाम. त हे कट होतं आणि डायरेक्ट भगवन न ला न लागतं आणि भगवन नाम होतं. काय होतं, संधी काय होते याची, भगवन नाम. भगवत नाम होणार नाही कारण भगवत नामचं काय होते, भगवन नाम. ऑप्शन 2 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल. त्याप्रमाणे तुम्ही जर जगन्नाथ हे जर उदाहरण पाहिलं तर जगत अधिक नाथ होतं म्हणजे जगन्नाथ होतो. म्हणजे यामध्ये काय होतं तर न बद्दल इथे काय होतं तर इथे त घेतलेला आहे. म्हणजे इथे भगवत अधिक नामचं काय होतं, भगवन नाम होतो. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 95 काय दिले, गुलामगिरी या शब्दाचा प्रकार ओळखायचा. तर हा कोणत्या प्रकारात येतो गुलामगिरी हा शब्द तर हे एक भाववाचक नाम आहे. काय, गुलामगिरी कशात येतं तर ते भाववाचक नामाचा प्रकार आहे गुलामगिरी. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 96 काय, टोळ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते. तर आता टोळचं स्त्रीलिंगी रूप काय असतं तर टोळच असतं. टोळच असतं. तो टोळ ती टोळ म्हणतो आपण. टोळचं काय स्त्रीलिंगी रूप देखील टोळच असतं हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि तिन्ही वचनात कोणता शब्द येतो, पोर. पोर हा जो शब्द आहे तर तो तिन्ही वचनात येतो. तो पोर, ते पोर, ती पोर असं आपण वापरू शकतो तिन्ही वचनात. पण टोळचं हे स्त्रीलिंगी रूप काय असतं, टोळच असतो. ऑप्शन 1 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 97 काय, वाक्याचा प्रकार ओळखा. तर आता वाक्याच्या प्रकारावर देखील प्रश्न विचारले जातात. तर इथे काय वाक्य विचारले, वडिलांनी मुलाला शाळेत घातले. तर हे कोणत्या प्रकारचं वाक्य आपल्याला ओळखायचं. तर हे कसं आहे, कर्मभाव संकर प्रयोग आहे यामध्ये. म्हणजे कर्मणी आणि भावे या दोघांचंच एकत्रिकरण यामध्ये दिलेलं आहे. वडिलांनी मुलाला शाळेत घातले. तर हे कसं आहे तर कर्मभाव संकर प्रयोग आहे. तर यामध्ये काय असतं तर वडिलांनी बंडूला मुंबईस धाडला, आईने मुलीला निजवले. यामध्ये वडिलांनी मुलाला शाळेत घालवले हे कसं आहे तर हे म्हणजे कर्मभाव संकर प्रयोगात येतात. म्हणजे ह्यामध्ये कर्मणी आणि भावे प्रयोगाचं अस्तित्व असतं. म्हणजे दोन्ही प्रयोगाचं मिश्रण होऊन हा तयार होतो. म्हणजे इथे कर्म काय आहे तर इथे मुलीला शाळेत घातले, मुलांना शाळेत घातले. मग ह्याप्रमाणे जर हे कसं आहे तर ह्यामध्ये कर्मणी प्रयोगाचं देखील अस्तित्व आहे आणि भावी प्रयोगाचं आहे. म्हणजे त्याला जे जाणवते तिथे आपण काय वापरतो तर कर्मभाव संकर वापरतो. याप्रमाणे आईने मुलीला निजवले हे देखील त्यामध्ये येतं. आणि कर्म संकरमध्ये कर्तरी आणि प्रयोगाचं कर्मणी प्रयोगाचं दोन्हीचं अस्तित्व असतं. आता तू मला फूल दिलेस याचं कसं होतं, तुम्ही मला फुले दिले हे कर्त्यामध्ये बदल होतो. आणि तू मला फुले दिलीस हे कशामध्ये होतं तर तू मला फूल दिले हे कर्त्यामध्ये बदल झाला आणि तू मला फुले दिलीस हे कर्मामध्ये बदल झाला.
म्हणजे हे कर्तृ-कर्म संकर प्रयोगात. तर इथे काय कर्मभाव दिले. आणि कर्तृभाव संकर प्रयोगामध्ये काय असतं, तर जेव्हा वाक्यामध्ये कर्तरी आणि भाव हे दोन्ही प्रयोगाचं अस्तित्व जाणवते त्याला कर्तृभाव संकर प्रयोग म्हणतो. तर यामध्ये उदाहरण काय, तू गायीला घालविलेस, तू मला वाचवलेस, हे त्याचे उदाहरण झाले. पुढील प्रश्न क्रमांक 98 काय, ऋणमुक्त या शब्दातील समासाचा प्रकार ओळखा. ऋणमुक्त म्हणजे काय म्हणतो आपण, ऋणातून मुक्त म्हणजे काय, विभक्ती तत्पुरुष समास आहे. तर आता विभक्ती म्हणजे आता ऋणातून मुक्त, तर तून हे प्रत्येक कशामध्ये लागतो, तर पंचमी, ऊनहून, ऋणातून मुक्त म्हणजे हे कसं आहे, पंचमी तत्पुरुष हे समासाचा प्रकार आहे. ऋणातून मुक्त म्हणजे ऋणमुक्त म्हणतो. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपल्या आन्सर असेल. ऊनहून हा प्रत्यय लागतो, ऋणातून म्हणजे ऋणमुक्त म्हणतो, ऋणातून मुक्त पंचमी तत्पुरुष समासाचं उदाहरण असेल. पुढील प्रश्न क्रमांक 99 काय आहे, हर हा उपसर्ग कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे. तर कोणत्या भाषेतून आलेला आहे, तर तो अरबी जी भाषा आहे, तर त्या हजर जबाब किंवा हर जो उपसर्ग आहे तो म्हणजे पूर्व प्रत्यय, तर तो हर जवाब, हर सवाल म्हणजे हे कसं अरबी भाषेतून तो मराठी भाषेत आलेला आहे. हर हा उपसर्ग म्हणजे हर हर महादेव देखील आपण म्हणतो, म्हणजे हा उपसर्ग जो आहे तर तो अरबी भाषेतून मराठीत आलेला आहे. पुढील प्रश्न आणि हा आपला शेवटचा प्रश्न आहे हे आपल्या या व्हिडिओमध्ये. म्हणजे कोणता, तर यवतमाळ जिल्ह्याचा पेपर चालू 2015 हा शेवटचा मराठी ग्रामर प्रश्न आहे. तर काय, मराठी भाषेत पहिला शिलालेख कुठे सापडला होता. तर कुठे सापडला होता, तर श्रवणबेळगोळ कर्नाटक या ठिकाणी, श्रवणबेळगोळ या ठिकाणी मराठी भाषेतील पहिला शिलालेख सापडला होता. तर मित्रांनो, तुम्हाला जर या 25 मराठी ग्रामर प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच असे जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.